14 पुढे सुरू. हनुमंताने दिलेली वार्ता ऐकून महातेजस्वी भरत श्रीराम भेटीच्या तळमळीने आनंदातिरेकाने मूर्छित होऊन धरेवर पडला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने त्वरित हनुमंतास आलिंगन दिलेनी आनंदाश्रूंनी जणू त्यास नाहूकी घातले. मग तो म्हणाला, अरे तू देव आहेस की मानव? माझे वरील दयस्तवच तू येथे आला आहेस. हे साधो, ही प्रिय वार्ता सांगणाऱ्या तुला मी 1,00,000 गायी, सुंदर अशी 100 गावे आणि सर्व अलंकारांनी युक्त अशा 16 सुंदर कन्याही भेट करत आहे. असे सांगून तो पुढे आणखी असे म्हणाला की माझे स्वामी श्रीराम हे घोर अरण्ये जाऊन अनेक वर्षे झाली आणि आज मी अशी आनंददायक वार्ता ऐकत आहे. आज मला एक कल्याणकारी उक्ती अगदीच सार्थ असल्याचे भासत आहे. ती म्हणजे माणूस जर जिवंत राहिला तर 100 वर्षांनी का होईना त्यासी आनंदाची प्राप्ती होते. तुझे कल्याणच हो सदैव. आता तू मला सांगावे की राघव आणि वानर यांची भेट कशी काय झाली. तू मला खरे खरे सांगावे, मी ठेवीन त्यावर विश्वास. महात्मा भरत असे म्हणालेवर हनुमंताने त्याला श्रीरामांचे संपूर्ण चरित्र क्रमाने सांगितले. ते चरित्र पवनपुत्राकडून ऐकून भरताच परमानंद की झाला. आनंदित झालेल्या भरताने आनंदित झालेल्या शत्रुघ्नास आज्ञा केली, हे रघुनंदन शत्रुघ्ना, या नगरीत जितकी दैवते आहेत त्या सर्वांची नाना प्रकारच्या पूजा सामग्रीने पूजा करा. सूत, वैताप्लिक, बंदीजन, स्तुती पाठक आणि मुख्य वारांगना यांचे शेकडो समुदाय आज नगराचे बाहेर पडू देत. खिरीज राजस्त्रिया तसेच अमात्य, हत्ती, घोडे, पायदळ यांनी युक्त सेना, ब्राह्मण नागरिक आणि येथे एकत्र आलेले सर्व राजे लोक हे सर्वजण बाहेर पडू देत. भरताचे वचन ऐकून शत्रुघ्नाने आज्ञा दिलेवर नाना प्रकारच्या कलामधील कुशल असणाऱ्या नागरिकांनी आपापली घरे सुशोभित करून उज्ज्वल मोती, रत्ने यांनी युक्त अशा नाना प्रकारची तोरणे, नाना प्रकारचे चित्र विचित्र पताका यांचे साह्याने संपूर्ण अयोध्या नगरी सुशोभित केली. त्यावेळी रामांच्या दर्शनाची लालसा असणारे लोक गटागटाने नगराच्या बाहेर पडले. त्यांनी आपले बरोबर 1,00,000 घोडे, 10,000 हत्ती, सोन्याच्या तारांनी सुशोभित केलेले 10,000 रथ आणि ईश्वरास अर्पण करण्यास योग्य अशा ऐश्वर्य संपन्न लहान मोठ्या वस्तूही सोबत घेतल्या. त्यानंतर पालखीमध्ये आरूढ होऊन राजस्त्रिया बाहेर पडल्या आणि श्रीरामांच्या भेटीस्तव शत्रुघ्नास सोबत घेऊन भरत हा श्रीरामांच्या पादुका मस्तकी धारण करून आणि हात जोडून पायी पायी निघाला. तेवढ्यात ब्रह्मदेवानी मनानेत निर्माण केलेले सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंद्राची कांती असणारे पुष्पक विमान सर्वांचे दृष्टीस पडले. त्यावेळी हनुमंत आनंदाने उद्गारले, लोक हो, याच विमानातून वैदेहीसह श्रीराम व लक्ष्मण हे वीर बंधू, कपिश्रेष्ठ सुग्रीव आणि मंत्र्यासह विभीषण बसले असल्याचे दिसते आहे. त्यावेळी सर्वच स्त्रिया, बालके, तरुण आणि वृद्ध या सर्वांच्या तोंडूनच
हे राम आले, हे राम आले असा ध्वनी बाहेर पडून आनंद कल्लोळवर स्वर्गी लावून भिडला. रथ, हत्ती, घोडे यावर बसून आलेले लोक खाली धरेवर उतरून उभे राहिले. विमानात बसलेले राम त्यांना आकाशी असणाऱ्या चंद्राप्रमाणे भासले. त्यानंतर अत्यंत आनंदित अशा भरताने आपले हात जोडून श्रीरामांकडे दृष्टिक्षेप केला. तेव्हा विमानी अग्रभागी बसलेल्या राघवांचे दर्शन मात्र त्यास मेरू पर्वतावरील सूर्याप्रमाणेच भासले. आनंदपूर्वक नम्र होऊन भरताने श्रीरामांना वंदन केले. मग ते भव्य विमान खाली जमिनीवर उतरले. सर्ग 14 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.